नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। मराठा आरक्षणाबद्दलच्या कालच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवेदनानंतर केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा अशी भूमिका होती। मुख्यमंत्र्यांनी दिलेलं हे उत्तर मराठा आरक्षणाला न्याय देणारं नव्हतं। मराठा समाजाची सरकारने घोर निराशा केली असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला। आधी समाजाची दिशाभूल करत राहिलात आणि आता म्हणताय फेब्रुवारीमध्ये देऊ, हा विश्वासघात असल्याचं वडेट्टीवार म्हणाल्यात की कालचं मुख्यमंत्र्यांचं निवेदन किंवा मुख्यमंत्र्यांचे या विषयावरील चर्चेमध्ये उत्तर हे फार त्यातून आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की संविधानिक दृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर घटनात्मक पेच प्रसंग उभा होईल आणि त्यामध्ये तुम्हाला अमेंडमेंटच करावी लागेल अशी आमची भूमिका होती। केंद्राकडे प्रस्ताव पाठवून केंद्राकडून तो करावा अशी त्यावेळेस मागणी केली। विषय असा येतो की कालचं उत्तर हे मराठा समाजाला न्याय देणारं मुळातच नव्हतं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात शासन म्हणून मुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांना 3 तारखा दिल्या, तारीख पे तारीख आणि शेवटचा अल्टिमेटम त्यांनी 24 तारीख तुम्ही त्याला शेवटची दिली होती की त्याच्या आत आम्ही करू। तर मग सरकार आणि जरांगे पाटील या दोघांनी मिळून जे काही ठरवलं होतं ते जर त्या समाजाला मिळत नसेल तर आता ते पुढे बघून घेतील, जरांगे पाटील बघतील आणि मुख्यमंत्री बघतील। कारण तुम्ही त्यांची घोर निराशा केली, त्यांची फसवणूक केली हे आता स्पष्टच झालेलं आहे आणि तुम्ही देऊच शकत नाही। मागच्या वेळेस गायकवाड आयोगांनी जो अहवाल होता तो सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहे। पुन्हा नव्यानं मागासवर्गीय आयोगाचा अहवाल कसा तुम्ही मागू शकता, त्यालाही चॅलेंज होईल। हे सर्व गोष्टी या सगळ्या आडवी येणार आहेत। तुम्हाला ते देऊ शकत नाही तर एकदा स्पष्टपणे सांगायला पाहिजे। 2-4 शिव्या मिळाल्या असत्या, त्यानंतर समाधान म्हणून घ्यायचं असतं, प्रसाद म्हणून गोळ करून घ्यायला पाहिजे होता शिव्यांचा। पण तुम्हाला करताच येत नाही, त्यासाठी तुम्ही समाजाला फिरवत राहिलात, समाजाची दिशाभूल करत राहिलात आणि आता सांगताय की आम्ही फेब्रुवारीमध्ये देऊ। निवडणुकीच्या तोंडावर हे नव्या चॉकलेट देण्याचं काम सरकार करणार आहे, ते टिकाऊ नसेल आणि समाजाला न्याय देणारं सुद्धा नसणार आहे। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए, रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए। रेणुका ज्वेलर्स।